नमस्कार, मी मंदार फणसे. अजेंडा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. अर्थात अजेंडा महाराष्ट्र हा कार्यक्रम आपण राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्तानं घेतोय आणि या वर्षपूर्ती निमित्तानं राज्य सरकारमधले अनेक ज्येष्ठ मंत्री जे आहेत ते आपल्याशी येऊन इथे त्यांची गेल्या वर्षभराची कामगिरी मांडतायत, सांगतायत नेमकी येणाऱ्या काळातली दिशा राज्याची विकासाची कशी असणार आहे. आपण त्यांना प्रश्न विचारतोय. नेहमीप्रमाणे आयबीन लोकमतचे सगळे सहकारी या कार्यक्रमामध्ये आता सहभागी आहेत, ज्याच्यामध्ये नागपूर, रत्नागिरी, पुणे आणि मुंबई इथले आपले सगळे सहकारी आपल्या सोबत आहेत. आता या कार्यक्रमामध्ये आयबीन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे हे सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि राज्याचे अर्थमंत्री, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांचं खरं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि पहिला प्रश्न या निमित्ताने सुधीर भाऊ तुम्हाला विचारायचा आहे तो हाच आहे की राज्यामध्ये, म्हणजे तुम्ही वनमंत्री आहात, अर्थमंत्री आहात, पण राज्यामध्ये सध्या जी काही सगळी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये वाघाला जेवढं महत्त्व द्यायला पाहिजे किंवा वाघाला जेवढं कार्यक्षेत्र उपलब्ध करून द्यायला पाहिजे ते तुम्ही देताना दिसत नाही आहेत. पहिले तर माझा आपल्याला नमस्कार. वाघाच्या संदर्भात तुमच्या लक्षात येईल की गेल्या 10 महिन्यामध्ये व्याघ्र संवर्धन आणि संरक्षण या विषयावर मी लक्ष केंद्रित केलं. कदाचित आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होईल की काय वन्य प्राण्यामध्ये वाघच एक महत्त्वाचा आहे? नाही, वन्य प्राण्यांपैकी प्रत्येक प्राणी महत्त्वाचा आहे. या देशातला प्रत्येक प्राणी महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकथेमध्ये घोरपडीचं महत्त्व तुम्ही कधीतरी लक्षात आणलंच असेल. महाराणा प्रताप आणि चेतक घोडा याचं नातेही तुम्हाला माहीतच आहे. वाघ्याची समाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जवळ असणं ही आपल्याला माहिती आहे. तर मुक्या प्राण्यांचं एक महत्त्व आहे. पण वाघाचं संवर्धन आणि संरक्षण का? तर महाभारतामध्ये एक श्लोक आहे. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, जिथं वाघ असतील तिथं उत्तम वने असतील आणि जिथं वाघ नष्ट होतील तिथं वने नष्ट होतील. आणि याचं कारण साधं आहे की तृणभक्षी जे प्राणी आहेत त्या प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी वाघांची संख्या असणं आवश्यक आहे. 1913 मध्ये 1 लाख वाघ होते. आज जगातल्या 195 देशापैकी 14 राज्यामध्ये 14 देशांमध्ये वाघ राहिले आणि सुदैवाने भारतामध्ये 50% पेक्षा जास्त वाघ आहे. आणि म्हणून वाघाचं संवर्धन करण्यासाठी मी महानायक बिग बी अमिताभ बच्चनजींना विनंती केली आपण ब्रँड ॲम्बॅसिडर व्हावं. याचा उद्देश फक्त वाघ वाचवणे इतका मर्यादित नाही, तर वन्य प्राण्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी वाघाचं महत्त्व अधोरेखांकित करत जिथं वाघ आहे तिथं दाट घनदाट जंगल आहे आणि जिथं घनदाट जंगल आहे तिथं शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा आहे आणि आपल्या पृथ्वीवर पर्यावरणाचा समतोल करण्यासाठी वनाचं अतिशय जास्त महत्त्व आहे. नक्की तुम्ही वनाचा मुद्दा काढला. वनाचा निश्चित या प्रश्नामध्ये अपेक्षित होता तुमच्याकडनं उत्तर येणं, पण वाघाचा असताना आम्हाला राजकीय प्रश्न सुद्धा तुम्हाला हाच विचारायचा आहे की शिवसेना निशाणी आहे त्या शिवसेनेला हवं तेवढं जे गेल्या वर्षभरामध्ये महत्त्व दिलं गेलं जात नाही असं जे म्हटलं जातं. आणि खास करून अर्थमंत्री आहेत म्हणून तुम्हाला हा थेट प्रश्न आहे की बजेटरी अलोकेशन्स असतील किंवा त्या अर्थानीची जी कार्यक्षेत्र करण्यासाठीची जी मोकळीक शिवसेनेच्या ज्या काही सगळ्या मंत्र्यांना मिळायला पाहिजे ती दिली जात नाही अशी जी ओरड आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, मला असं वाटतं की आम्ही मंत्रिमंडळामध्ये सर्वजण एकत्र बसतो अशी कुठेही ओरड नाही. उदाहरण द्यायचं असेल तर उद्योग खात्याला मी मागच्या अर्थसंकल्पामध्ये 3150 कोटी रुपये दिले. मी परिवहन खात्याला न मागता बस स्थानकांचं नूतनीकरण करण्यासाठी 125 कोटी रुपये दिले. मला वाटतं की शेवटी कोणतं खातं कोणाकडे आहे हे महत्त्वाचं नाही. हे राज्य पुढे न्यायचं असेल तर शिवसेना आणि भाजप हा कोणत्या पक्षाचा मंत्री आहे यापेक्षा कॅबिनेटमध्ये आम्ही सर्वजण एकत्र होऊन बसतो आणि एकत्र विचार निघडतो. आता हे खरं आहे, 2 पक्ष आहेत, 2 भावांमध्ये कुठं कुठं अडचणी येतात, तर आम्ही तर 2 स्वतंत्र राजकीय पक्ष आहोत. आता ही तुमच्या 2 भावांचे रोल बदललेले आहेत. आधी शिवसेना मोठा भाऊ होती, आता तुम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहात. ते आपण बाजूला ठेवूया. भाऊ, तुमच्याकडे अर्थ खातं आहे आणि अर्थ विभाग जर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला तर अनर्थ ओढवत नाहीत राज्याच्या एकूण कारभारामध्ये असं म्हटलं जातं. आता ज्या पद्धतीने
राज्याच्या डोक्यावरचं कर्ज वाढत गेलेलं आपण पाहतो. 1995 मध्ये 16,000 कोटी राज्यावर कर्ज होतं. 1998-99 मध्ये ते 31,000 कोटीवर गेलं. 2000 मध्ये ते 58,000 कोटीवर गेलं आणि आता जवळपास 3 लाख कोटीवर कर्ज गेलेलं आहे. आणि राज्याच्या एकूण उत्पन्नातला जो 50 रुपये म्हणजे 1 रुपया जर उत्पन्न असेल किंवा 1 रुपया असेल तर त्यातला 50 रुपये खर्च फक्त पगारांवर होतो आणि आता व्याजावर प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही पैसे देताना दिसता. तर या सगळ्या ह्याच्यात विकास कामांना जो निधी अपुरा पडतो त्याचं काय होणार आणि अच्छे दिन कधी येणार? नाही, एक खरं आहे की आता अर्थव्यवस्थेवर ताण आहे. 27,000 कोटी रुपये व्याज वर्षाचं द्यावं लागतं. 73,000 ते 74,000 कोटी पगारावर खर्च होतो आणि 20,000 कोटी पेन्शनवर खर्च होतो. कर्ज घेणं वाईट आहे असं मला वाटतं की जगात कोणीही, ज्याला अर्थशास्त्राचं माहिती आहे तो कधीच वाईट म्हणणार नाही. अमेरिकेमध्ये मी 2011 मध्ये गेलो तर न्यूयॉर्कच्या एका चौकामध्ये अमेरिकेच्या प्रत्येक व्यक्तीवर किती कर्ज आहे असं तिथं एक पाटी होती इलेक्ट्रॉनिक आणि त्याच्यावर ते दिसायचं. जेव्हा 11 मध्ये गेलो तेव्हा $1,22,000 कर्ज प्रत्येक व्यक्तीवर होतं. कर्ज घेणं वाईट नाही. तुम्ही बघा की देशात कोणताही मोठा उद्योगपती घ्या त्याच्यावर कर्ज आहे. पण दुर्दैवाने मी श्वेतपत्रिका काढली. कशासाठी काढली? तर जेव्हा आम्ही कर्ज घेऊन महसुली खर्च करतो ते कर्ज आमच्यासाठी धोकादायक आहे, ते योग्य नाही. आणि गेल्या काही वर्षामध्ये आम्ही कर्ज घ्यायचो आणि कर्जातून मग पगारावर खर्च व्हायचा, व्याजावर खर्च व्हायचा. आता हे खरं आहे, कदाचित तुम्ही प्रश्न विचारा मग तुम्ही 10 महिन्यात काय केलं? शेवटी 10 महिन्यामध्ये सारी परिस्थिती नियंत्रणात आणणं हे शक्यच नाही. बरोबर. 3,30,000 कोटीचं कर्ज, आपलं बजेट 54,999 कोटीचं. मी जर सर्व कामं बंद करून 54,999 कोटी रुपये जरी दरवर्षी मुद्दल आणि व्याजाच्या मध्ये भरले तरी 7 वर्ष या राज्यामध्ये हॉलिडे घ्यायचा, सुट्टी घ्यायची आणि तरीही कर्ज फेडणं कठीण होईल. मग आपल्यासमोरचं मार्ग काय? तर आव्हान आम्ही स्वीकारलं आणि ते आव्हान म्हणजे आपला विकास दर वाढवणे. मग विकास दर वाढवायचा असेल तर काय करायचं? याची एक सिस्टीम केली. त्याच्यामध्ये मग आम्ही पायाभूत सुविधा वाढवल्या. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मी अर्थसंकल्प मांडला तेव्हा हे स्पष्टपणे सांगितलं की मी भांडवली खर्च, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट हे 28,000 कोटी केलं, जे मागच्या वर्षी 24,000 कोटी होतं आणि त्याच्या अगोदर सातत्याने 5 वर्ष 18,000 कोटीच्या आसपास होतं. भांडवली खर्च वाढवावा लागेल. आता तो एकदम एका वर्षात वाढेल मला वाटतं की अशी अपेक्षा कोणी करणार नाही. अर्थसंकल्प मांडण्यासाठी 31 ऑक्टोबरला आम्ही शपथ घेतली 4:30 वाजता वानखेडे स्टेडियमवर आणि बरोबर 138 दिवसांनी अर्थसंकल्प होता. आणि त्यामध्ये सुद्धा जुनी काही दायित्व आहे ती द्यावीच लागेल. 3 वर्षात असे अनेक निर्णय सरकारने केले, पैसे देतो सांगितले आणि दिलेच नाही. त्याच्यात काही एक मोठा निर्णय ज्याच्या संदर्भात मी परवा घोषणा केली, 178 कोटी अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांना द्यायचं. GR काढला, पण GR काढल्यावर पैसे दिले नाही. आता त्याचं दायित्व या डिसेंबरमध्ये आम्ही पूर्ण करतोय, ते पूर्ण करू. कारण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याला माझा सलाम आहे, मेहनत करतात. आता काही महत्त्वाच्या तरतुदी आम्ही केल्या, ज्याच्यापैकी एक तरतूद तर तुम्हाला माहिती आहे की खरेदी, याच्यावर नियंत्रण आणलं. 1,500 ते 2,000 कोटी रुपये याच्यातून वाचतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही साधारणतः असे निर्णय करतोय की 1 रुपया जरी खर्च करायचा असेल तरी त्याचा योग्य विनियोग करा. आत्ता सध्या आम्ही सर्व प्रशासनामध्ये निरक्षर व्यक्तींना तर घेत नाही, पण आश्चर्य याचं आहे की जो कधी कॉलेजचं तोंड पाहत नाही तो शेतकरी प्रत्येक गोष्ट योग्य क्षणी करतो. त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता नाही घ्यावी लागत. तो ठरवतो, तेव्हाच पेरणी होते, तेव्हाच कापणी होते, पाणी कधी द्यायचं प्रत्येकाचं तो नियोजन करतो. आणि आम्ही सर्व सुशिक्षित आहोत, बुद्धिजीवी आहोत आणि आमचं नियोजन चुकतं. आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता इतकेदा घेतो आणि ज्याला 18 महिन्याचा कालावधी कामाचा असतो तो 5-5 वर्ष बिरबलाच्या खिचडीसारखं कामच होत नाही. आणि हे माझ्यासमोरचं आव्हान आहे. मग आज आपण शासकीय कर्मचारी असेल, अधिकारी असेल, सर्वांना समान वागणूक देतो. आपल्याकडे अशी पद्धत नाही की एखाद्याने वाईट केलं तर त्याचा पगार कमी करायचा आणि चांगलं केलं तर त्याला जास्त पगार द्यायचा, प्रमोशन द्यायचं. शेवटी प्रमोशन सिनियरिटीनी होते आणि ज्या काही बाबी आहे त्यांनी होते.
मग याच्यामध्ये आपल्याला काही बदल करता येते का, याचा मी अभ्यास करतोय की एखाद्याने खरंच उत्तम काम केलं, 18 महिन्याचं काम 14 महिन्यात आणि दर्जेदार गुणवत्ता आहे, लोकांनी ज्याचे कौतुक करावं, तारीफ करावी, तो विचार करतो मी इतकं काम करूनही माझा फायदा काय. तर या दृष्टिकोनातून आम्ही काही विचार करतोय. माझ्या विक्री कर विभागामध्ये मी निर्णय केलाय की विक्री कर विभागामध्ये जो टॅक्स देणारा त्या जिल्ह्यातला टॅक्स पेअर आहे, 1 ऑक्टोबरला दरवर्षी आमचा विक्री कर दिवस होतो. मी सांगितलं की त्याचा सत्कार करा ना, तो टॅक्स देतो. म्हणजे आमच्याकडे जो चांगलं काम करतो त्याला प्रोत्साहन देणारी व्यवस्था ही अपुरी आहे, ती वाढवण्याचा प्रयत्न मी करतोय की जे जे चांगलं आहे त्याच्या मागे सरकार उभं आहे, त्याचं कौतुक होतं. एवढं जरी केलं तर मला वाटतं की आमची अर्थव्यवस्थेची गाडी वेगाने धावू शकेल. नक्की खूप खूप जबाबदार आहेत या संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती. आणि महाराष्ट्राचा विकास दर नेमका कसा वाढवणार आहेत आपले अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांना आपण संपूर्ण महाराष्ट्रभरातले आपले जे सहकारी आहेत ते सुद्धा प्रश्न काही विचारणार आहेत. एका छोट्याशा ब्रेकनंतर आपण हा कार्यक्रम सुरू ठेवणार आहोत, अजेंडा महाराष्ट्र. पुन्हा एकदा स्वागत. अजेंडा महाराष्ट्रमध्ये आपण तपासतोय दिशा महाराष्ट्राच्या विकासाची आणि आपल्यासोबत अर्थमंत्री वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत, महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहेत. अर्थात पहिला प्रश्न सुधीर भाऊ तुम्हाला, आपण दिनेश केळुसकरकडे जाऊयात. कोकणातनं तुम्हाला प्रश्न आहे दिनेश. सुधीर भाऊ, स्वागत आहे तुमचं. आपण सुरुवातीलाच हे स्पष्ट केलंय की वाघ आणि जंगल यांचा संबंध आपण सांगितलात. खरं तर त्यामध्ये असं म्हणावंसं वाटतं की जंगल असेल तरच वाघ असतील, पण आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वन विभागाच्या मालकीचं जंगल फक्त 19 ते 20% आहे, जे की 33%हून जास्ती पाहिजे. आणि हे जंगल क्षेत्र वाढवायचं असेल तर त्यासाठी पश्चिम घाटातल्या ज्या अनेक पडीक जमिनी असतील, ज्या खाजगी मालकांच्या आहेत, जिथे लागवड होत नाहीत, अशा जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी या जमीन मालकांना काही रॉयल्टी देणं किंवा त्यांना काही इन्सेंटिव्ह देणं आणि त्या जमिनी वन विभागाकडे लागवडीसाठी आणणं, यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत का? कारण होतंय काय की पश्चिम घाटातल्या ह्या सगळ्या इकोसेन्सिटिव्ह एरियामध्ये सुद्धा अनेक अशी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये खाजगी क्षेत्र असल्यामुळे अनिर्बंध वृक्षतोड सुरू आहे. महसूल विभाग आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा एक साखळी आहे, जंगल माफिया तयार झालेला आहे. हा एक भाग, याला तुम्ही आवर कसा घालणार? आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की बांबू हे जे प्रॉडक्ट आहे, या बांबू लागवडीसाठी अनेक कायदे म्हणजे जे जाचक आहेत. सुप्रीम कोर्ट म्हणतंय की बांबू ही वनस्पती गवत आहे, त्याला आता खूप वर्ष झाली, पण तरी सुद्धा वन विभाग म्हणतंय की ते झाड आहे. आणि त्यामुळे अनेक अटी त्याच्यावर लादल्या गेलेल्या आहेत. चीनमध्ये जर 1.5 लाख कोटीहून जास्ती उत्पन्न जर बांबूचं मिळत असेल, चीनच्या आर्थिक प्रगतीच्या कण्यातला एक महत्त्वाचा मणका जर बांबू असेल आणि 2020 पर्यंत त्यांचं जर धोरण ठरलं गेलं असेल बांबूचं, तर आपल्याकडे या बांबू उद्योगाला चालना देण्यासाठी आपण काय करणार आहोत आणि कायद्याच्या कचाट्यातून बांबूला कसं सोडवणार आहोत? या दोन्ही प्रश्नावर आपण बोलावं अशी अपेक्षा आहे. ना, पहिला प्रश्न दिनेशजी की काय करणार आहो नाही याच्यावर आपण अनेक निर्णय केलेत. पहिली गोष्ट केली की बांबू धोरण जाहीर केलं. या संदर्भात ग्राम विकास विभागाचे सचिव श्री गिरिराजजी यांची समिती केली. याचं एकमात्र कारण जगामध्ये 1250 प्रजाती बांबूच्या आहे, आपल्या देशामध्ये 125 आहे आणि आपल्या राज्यामध्ये साधारणतः 4 ते 7च्या वरती प्रजाती नाही. यासाठी या प्रजातीचं आवश्यक त्याचं संशोधन करणं, रिसर्च करणं, लागवड करणं हे धोरणामध्ये अंतर्भाव केला. बांबू हा व्यवसायासाठी उत्तम पद्धतीने मदतगार होऊ शकेल. म्हणजे मी तर म्हणेल की लहानपणी आपण कल्पवृक्षाची कथा ऐकली, मी कल्पवृक्ष बघितला नाही, पण जर बांबू याला कल्पवृक्षाची उपमा दिली तरी ते अयोग्य ठरणार नाही. आपण म्हणाला ते खरं आहे, चीननी खूप प्रगती केली, याच्यातून कापड तयार केलं, बिल्डिंग मटेरियल तयार केलं. एकतर उद्योजक चीनमध्ये असा आहे की ज्याचं बांबूपासून फर्निचर, बांबूपासून इतर उत्पादन याचं 10,000 कोटीचं टर्नओव्हर आहे. आपल्या माहिती करता की आपण देवाची भक्ती करताना जी उदबत्ती दाखवतो त्या उदबत्तीची काडी व्हिएतनामवरून येते, कारण तिथं असणारा त्या काडीला लागणारा जो बांबू आहे तो त्यांनी तिथं रिसर्च केला, त्याची लागवड केली. म्हणून आम्ही तिसरा निर्णय केला की बांबू लागवड ही खाजगी क्षेत्रामध्ये प्रोत्साहन कसं देता येईल.
गिरिराज साहेबांची समिती केली आणि बांबू रिसर्च, प्रशिक्षण, मार्केटिंग यासाठी आपण कॅबिनेटमध्ये मंजुरी घेतली आणि चिचपल्ली इथं एक अतिशय उत्तम केंद्र तयार होत आहे, ज्यामध्ये कोकणात बांबूवर रिसर्च करणारे जे लोक आहेत तेही त्या समितीत आहे आणि तेही त्या समितीमध्ये मदत करत आहेत. वनक्षेत्राबद्दल मात्र तुम्ही म्हणालात तो मुद्दा फक्त महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी नाही, जगासाठी चिंतनीय आहे. आज राज्यामध्ये 20% जंगल आहे. आपण जमिनीचं अधिग्रहण करून वन गाऊ शकत नाही आणि म्हणून आपण निर्णय केला सामाजिक वनीकरण विभाग हा वन खात्याला जोडला. लोकसहभाग हा या खात्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. लोकसहभाग वाढावा म्हणून आपण एक मधात 15 ऑगस्टला 32,000 शाळेतल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली, लागवड केली. उद्या 3 वर्षाचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मी करतोय. माननीय गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली होती. गडकरी साहेबांचं मी अभिनंदन करेन. एक दूरदृष्टी असणारा नेता आहे. नॅशनल हायवे जितके आहेत, राष्ट्रीय महामार्ग, त्याचा बाजूला झाडं लावण्याचा उपक्रम. आपण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकलं असेल. मला आनंद झाला की आमच्या विभागाला प्रोत्साहन देणारं त्यांचं भाष्य होतं की शेतीच्या मधात जो बांध असतो, जी सीमा असते, जो धुरा असतो, यावर वृक्ष लागवड केली पाहिजे. आम्ही त्याही कार्यक्रमाचं नियोजन करतोय. सामाजिक ज्या संस्था आहे, NGO आहे, त्यांचा सहभाग यामध्ये वाढावा हाही प्रयत्न करतोय. कोकण म्हणजे पश्चिम घाट. आपण म्हटलं ते खरं आहे की पश्चिम घाट हा हिमालयापेक्षा प्राचीन आहे आणि पश्चिम घाटामध्ये जी वृक्ष तोड होते आजपर्यंत झाली ती थांबवायची कशी. कारण शेवटी वन विभागातले काही सर्वच अधिकारी चरित्रवान असेल, राजा हरिश्चंद्र असेल असा माझाही दावा नाही, पण मी हा दावा करतो की 10 महिन्यामध्ये मी वन विभागामध्ये ही भावना निर्माण करण्यामध्ये यशस्वी होत आहे की वन विभाग ही माझ्या ताटामध्ये अन्न देणारा विभाग आहे. मी जो घास खातो हा घास वन विभागाच्या नोकरीत जो मला पगार मिळतो, तर माझी जबाबदारी ज्यांचं मीठ खातो. सुधीर भाऊ, इंग्रज ज्या वेळेस भारतामध्ये त्यांचं राज्य त्यांनी प्रस्थापित करायचं होतं, त्यांनी सगळ्यात पहिले जंगलांवर नियंत्रण आणलं होतं आणि जंगलात प्रवेशबंदी सर्वसामान्य माणसाला केली. जंगलाच्या सीमा, हद्दी तयार केल्या आणि वनोपज जे होतं, जंगलात मिळणारं सगळं जे उत्पन्न होतं त्याच्यावर नियंत्रण आणलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी भारत खऱ्या अर्थाने आपल्या अंकित आणलेला होता. त्या काळामध्ये वनक्षेत्र म्हणजे जे आपल्याला फॉरेस्ट कव्हर लागतं उत्तम पर्यावरणासाठी, ते टिकलेलं होतं. परंतु त्यानंतरच्या काळात ज्या पद्धतीने वनक्षेत्रामध्ये घुसखोरी झाली, आज एकही अभयारण्य असं नाही, तुम्ही आता वनाधिकाऱ्यांबद्दल बोललात म्हणूनच म्हणतो की एकही अभयारण्य असं नाही की जिथे माणसांची घुसखोरी नाही. मुंबईतलं सगळ्यात उत्तम संजय गांधी नॅशनल पार्क हे पूर्ण अतिक्रमणांनी वेढलेलं आहे. सगळ्या अभयारण्यांमधली ही स्थिती आहे. तर मग सर्वसामान्य माणसांनी विश्वास कसा ठेवावा की तुम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीने राज्य करायचं. नक्की. आणि याला धरून MRT जो आहे, महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रायब्युनल, त्यांनी सुद्धा काही धक्कादायक निर्णय दिलेले आहेत. म्हणजे वन जमीन नेमकी कुठली असावी किंवा कुठली नसावी या संदर्भामध्ये सुद्धा काही धक्कादायक आता निकाल आलेले आहेत आणि त्या निकालांकडे तुम्ही प्रामुख्याने बघणार आहात का? कारण ते निकाल जे आहेत ते मुंबईतल्या, जो आता उल्लेख केला महेश म्हात्रे यांनी, की मुंबईतल्या या इतक्या वेगळ्या अशा परिसंस्थेवरती घाला घालणारे निर्णय आहेत संजय गांधी नॅशनल पार्क सारख्या, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात? नाही, असं आहे की 1980च्या अगोदरच्या दशकामध्ये आपण म्हणता तशी सर्रास कत्तल होत होती आणि यामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणे म्हणजे पुरुषार्थ होता. झाडं कापणे याच्यावर कोणतेही निर्बंध नव्हते. पण 1980 मध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आल्यानंतर काही सुधारणा झाली. पण ही तेवढंच खरं आहे की कोणीही वन खात्याकडे गंभीरपणे बघण्याचा प्रयत्नच केला नाही. म्हणजे एखाद्या मंत्र्याला वन खातं दिलं तर त्याला काही आनंद होतो असं विचार करता तो असं कधीच म्हणणार नाही की वन खातं घेऊन मला आनंद होतो. वनवास म्हटलं जायचं ना सुधीर भाऊ. हा, तो वनवास म्हटला जायचा. पण मला आनंद या करता आहे की माझा मतदारसंघच वनाशी आहे आणि मला याची माहिती आहे की वन खात्याचं काय महत्त्व आहे. आणि या दृष्टिकोनातूनच आपण लोकसहभागातून वनक्षेत्र वाढवताना जसं आपण म्हटलं की अवैध चोरी होते का, मी स्वतः अवैध कटाईबद्दल विधिमंडळात मी आणि आमच्या सहकारी आमदारांनी कितीदा तरी प्रश्न उपस्थित केले. अवैध कटाई, एक झाड किती किमती असतं
हे आम्ही जंगलात राहतो, आम्हाला माहीत आहे की समजा 70 वर्षाचं एक टिकवूड कापलं तर ते लक्षावधी रुपयामध्ये होतं. आत्ता आम्ही काय करतोय, मग एक सॅटेलाइट मॉनिटरिंग सिस्टीम डेव्हलप करतोय की ज्याच्यामधून आम्हाला महिन्याच्या महिन्याला हवा कुठं कुठं अवैध कटाई तर होत नाहीये ना, आणि ते जर आमच्या लक्षात आलं तर त्याचं नोटिफिकेशन हे त्या विभागातल्या वन अधिकाऱ्याकडे जाईल, RFOकडे जाईल, आणि त्यानंतर सुद्धा कटाई तशीच कायम राहिली, सुरू राहिली तर मग कारवाई करता येईल. वन्य प्राण्यांच्या शिकारीबद्दल आय सर्व्हिलन्स आम्ही केलं. आता आय सर्व्हिलन्स विकसित होत आहे की आपण म्हणालात की मग वनामध्ये जी गावं आहे त्यांचं काय, मग त्याच्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना आणली की तिथं असणाऱ्या गावातल्या लोकांना वन हे शाप की वरदान, ते वरदान असलं पाहिजे, यातून आपला रोजगार होईल म्हणून फेडरेशन केलं. वनधन जनधन शॉप आम्ही पहिलं विक्री केंद्र नागपूरमध्ये केलं. 36,000 रुपयाचं आम्ही त्यामध्ये तयार केलेलं गडचिरोली आणि गोंदिया या भागातल्या वस्तू केल्या. आम्हाला त्याच्यातून प्रोत्साहन मिळालं. माझा विश्वास आहे की पुढच्या 5 वर्षात जेव्हा मी वन खात्याचा कार्यभार सोडीन तेव्हा राज्यामध्ये आदिवासी बांधव आणि वनवासी बांधव यांच्या फेडरेशनच्या माध्यमातून मी कमीत कमी 300 कोटी रुपयाचा व्यवसाय करेन. आणि नुसतं व्यवसाय करणार नाही, मी रेकॉर्डमध्ये तुमच्या आणतोय की याच्यातला प्रत्येक पैसा हा त्या आदिवासी बांधवांना गेला तरच त्यांना वनाचं प्रेम असेल. बरोबर. शेवटी मेंदूचा मार्ग हा पोटातून जातो. उपाशी पोटी जर मी तत्वज्ञान सांगितलं की वनाचं महत्व किती आहे, वृक्षसृष्टी संपली तर मानवसृष्टी संपेल, हे तत्वज्ञान कुणालाही पटणार नाही. कारण पोटाची भूक ही सर्व जाती धर्म विचार तत्वचिंतन यापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून आपण रोजगार कसा निर्माण करता येईल आणि लोकांना लोकसहभागातून हे वन जर मी वाढवलं, वनक्षेत्राचा विस्तार केला तर मला माझ्या ताटामध्ये अन्न मिळू शकतं. हे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून आपण आणलं. यामध्ये अजून अनेक निर्णय केले आहे आणि मला वाटतं की माझा विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की जे खातं वनवास समजलं जायचं ते 5 वर्षानंतर इतरांनी सुद्धा मागणी करून हे खातं घ्यावं, इतकं उत्तम करण्याचा माझा संकल्प आहे. शेवटी इथं आलो, मंत्रिपद आज आहे उद्या जाणार आहे, पण काहीतरी असं काम करून जावं की आज अनेक वन विभागात आपल्याला कदाचित माहीत असेल मी या 10 महिन्यात 69 निर्णय घेतले. त्यातला सगळ्यात चांगला निर्णय आहे तो म्हणजे तुम्ही भेकरा आणि रानडुकरांच्या एकूण शिकारी संदर्भातचा जो अत्यंत किचकट भयंकर कायदा होता तो कायदा बदलून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियम लोकांसाठी आणलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार. त्यासाठी तुमचं आधीच अभिनंदन करतो. एक आपण न्यूजरूममध्ये जाऊयात. न्यूजरूममध्ये सुद्धा आपले काही सहकारी आहेत, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. राजेंद्र. बिलकुल सर, वन खात्याविषयी आत्तापर्यंत आपण बोललो, पण अर्थ खात्याशी संबंधित एक प्रश्न आहे. समीर माझ्यासोबत आहे. समीरला अर्थ खात्याविषयी प्रश्न विचारायचा आहे. समीर काय सांगशील? भाऊ, अर्थ खात्यासंबंधात प्रश्न आहे की सध्या लोकप्रिय घोषणा, मग त्या पॅकेजच्या असोत किंवा अनेक प्रकारची मदत असो, लाखो कोटींच्या मदत जाहीर केली जाते. या लोकप्रिय घोषणा ज्या आहेत त्या खरं सरकारची तिजोरी जेव्हा म्हणजे तिजोरीमध्ये खडखडाट आहे, मग अशा वेळेला या योजना किंवा या मदत प्रत्यक्षात पोहोचू शकत नाही. अशा वेळेला अशा लोकप्रिय घोषणा जे कोणी जाहीर करतात त्यांच्यावर काही अंकुश आणता येईल का अर्थ खात्यातर्फे? नाही, असं आहे की खरं तर मी एक GR काढला की कोणत्याही विभागाने ज्यामध्ये वित्त विभागाचा किंवा अर्थाचा संबंध आहे तो वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय अशी कोणतीही घोषणा करू नये. शेवटी त्याच्यातून दायित्व निर्माण होतं. आणि सध्या अशी कोणतीही लोकप्रिय घोषणा कोणत्याही विभागाकडून मंत्रिमंडळाची बैठक किंवा वित्त विभागाची मंजुरी घेतल्याशिवाय केल्या जात नाही. हा मात्र माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे. या अगोदरच्या सरकारमध्ये आपसात समन्वय नव्हता, पण आमच्यामध्ये सर्वांमध्ये अतिशय उत्तम समन्वय आहे. एक गोष्ट खरी आहे की साधारणतः माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सर्वांचा हा आग्रह नव्हे हट्ट आहे की जी घोषणा करू ती मात्र पूर्ण झाली पाहिजे. मग तुम्ही जाणता की आम्हाला लोक म्हणायचे तुम्ही टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली, कधी होणार टोलमुक्त आम्ही केला. LBTच्या बाबतीत अशीच घोषणा व्हायची, आम्ही LBT रद्द केला. आम्हाला या संदर्भात सांगायचं की बा शेतकऱ्यांच्या ताटामध्ये अन्न नाही आणि तुम्ही घोषणा करत नाही. 950 कोटी रुपयाने आम्ही 2 रुपये 3 रुपये किलोनी धान्य देण्याचा निर्णय केला. वर्षाला 950 कोटी रुपयाचा भार या 14 जिल्ह्यांसाठी आमच्यावर येणार आहे. अनेक निर्णय घ्यायचे आहे. माझा दावा असा नाही आहे की सारे निर्णय आम्ही घेतले आणि आम्हाला आता
सर्व आमचे निर्णय आणि घोषणा पूर्ण झाल्या असा माझा दावा नाही. शेवटी आम्ही 5 वर्षासाठी एक मॅनिफेस्टो आणि विजन डॉक्युमेंट दिलं आहे. खूप काम करायचं आहे. जर तुम्ही मला आज विचारलं की 10 महिन्याच्या तुमच्या या कामकाजाबद्दल किंवा वर्षाच्या कामकाजाबद्दल तुम्ही समाधानी आहे का, तर मी सांगेन मी समाधानी असूच शकत नाही. माझ्या कामकाजाबद्दल मी समाधानी याकरता होत नाही, या राज्याचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती जेव्हा नेतृत्व आलं तेव्हा राज्यावर 3,30,000 कोटीचं कर्ज आहे. 1,92,00,000 लोक असे आहे की जे 12 रुपयाच्या वरती खर्च करू शकत नाही. तर मी असं कसं म्हणू शकेल की 10 महिन्याच्या किंवा वर्षभराच्या कालावधीमध्ये आम्ही हे साऱ्या समस्या सोडवल्यात असा माझा दावा नाही. पण माझा दावा एक आहे की 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या विकासाची गाडी 20 किलोमीटरच्या वेगाने धावत होती, तर आमची विकासाची गाडी ही 100 किलोमीटरच्या वेगाने धावते आहे, हा मात्र माझा दावा आहे. आम्ही अतिशय निर्धारपूर्वक पावलं टाकतोय, समन्वयाने पावलं टाकतोय. आमच्यावरही अडथळे येतात. जसं आपण सांगितलं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये आपण म्हणालात मघा की याच्यामध्ये कुठेतरी दुरावा दिसतो. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की 2 पक्षामध्ये काही विचारांसाठी भेद असेल तरी याचा परिणाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्याही विषयावर होत नाही. या क्षणापर्यंत वर्षपूर्तीपर्यंत अनेक प्रसंग आलेत, पण एकदाही शिवसेनेच्या आमच्या बंधूंनी मंत्रिमंडळावर कधीच बहिष्कार टाकला नाही. हा माझ्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची बाब आहे आणि मी शिवसेनेच्या माझ्या मंत्री बांधवांचं कौतुक करेन की त्यांनी राज्याच्या हितासाठी विचारामध्ये मतभेद असले तर राज्याच्या हितासाठी ते आड येऊ आले नाही. प्रत्येक विषयावर आम्ही एकमताने निर्णय केला. या वर्षभरातल्या एकाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणीही डिफर मत व्यक्त केली नाही किंवा डिफर नोट दिली नाही. नक्की तुम्ही म्हणताय की त्याच्यामध्ये मतभेद नाही आहेत अजून किंवा तसे दिसलेले नाही आहेत किमान. पण आपण काही अजून प्रश्न घेऊयात. नागपूरला जाऊया. पुन्हा विदर्भामध्ये प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आहेत तिकडे. प्रवीण, काय प्रश्न आहे? सुधीरजी, नागपूर महानगरपालिकेकडे पगार द्यायला सुद्धा पैसे नाही आहेत. त्यामुळे अनेकदा पगार जो आहे तो 2-3 दिवसानंतर होतो. नागपूर महानगरपालिकेत सारख्या अनेक ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांची सुद्धा हीच अवस्था आहे. कारण हे आहे की LBT रद्द झाला आहे आणि GSTचं काही होत नाही आहे. त्यामुळे उत्पन्न जे आहे ते अत्यंत कमी आहे. त्यामुळे नागपूर शहरासारख्या अनेक शहरांमध्ये सोयी ज्या आहेत त्या होत नाही. रस्ते खराब आहे, पाण्याच्या समस्या आहे, सांडपाणी प्रक्रिया होत नाही. तुमच्या अर्थ खात्याकडून अशा महानगरपालिकांना मदत करण्यासाठी काही ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत का? मला असं वाटतं की जर तुम्ही पूर्ण माहिती घेतली तर पहिल्यांदा अर्थ खात्याने आजपर्यंत प्रत्येक महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांनी कौतुक केलं. LBT रद्द केल्यानंतर ही एक भीती होती आणि ती भीती म्हणजे राज्य सरकारचे पैसे हे टाईमवर पोहोचेल की नाही. LBT रद्द करताना आम्ही पहिला निर्णय केला की महानगरपालिकेची स्वायत्तता धोक्यात येता कामा नये, महानगरपालिकेचं उत्पन्न कमी होता कामा नये. 5 वर्षामध्ये जे सर्वात जास्त उत्पन्न आहे ते आम्ही पाठवतोय आणि नंबर 2 योग्य वेळी पैसे पोहोचत आहे. आता एखाद्या महानगरपालिकेमध्ये पगार जर 2 दिवस उशिरा झाला असेल त्याला कारण LBTचा पैसा पोहोचला नाही हे कारण नाही. काही तांत्रिक कारणं असू शकतात. कधी बिल टाकण्यामध्ये अडचणी असतात, कधी संगणकीय सिस्टीममध्ये काही अडचणी असू शकतात. पण राज्य सरकार म्हणून मी आपल्या माध्यमातून या प्रश्नाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला ग्वाही देतो की महानगरपालिकेचा देय पैसा हा थांबू देणार नाही. मी स्वतः जातीने लक्ष घालेन. कारण महानगरपालिकेचा कर्मचारी असेल, राज्यामधल्या इतर सुद्धा जे लोक आहेत जे कर्मचारी नाही पण आपण निराधार योजनेमध्ये पैसे देतो, वृद्ध कलावंतांना पैसे देतो. आज मी सर्व शिक्षा अभियानाची बैठक घेतली. यांचं मानधन आहे हे पोहोचलं पाहिजे. सुधीर भाऊ, त्याने स्पेसिफिक प्रवीणने नागपूरचा प्रश्न विचारला. एकूणच म्हणजे विदर्भावर अन्याय होतो ही सातत्याने एक बोंब ठोकली जाते. आता विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत, विदर्भाचे अर्थमंत्री आहेत. मग विदर्भाचा जो बॅकलॉग आहे वर्षानुवर्षांचा ज्याची सातत्याने मागणी होते तो का भरून निघत नाही? अरे विदर्भामध्ये 10 महिन्यात तिरपल IIT आली, तुम्ही IIM इन्स्टिट्यूशन आले, नायपर आलं, एम्स आलं विदर्भामध्ये. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी कॉटन क्लस्टरची सुरुवात झाली. माननीय राजनाथ सिंग साहेबांनी बैठक घेऊन ज्या गडचिरोलीमध्ये नक्षलवाद आहे
तिथं आयर्न ओर काढण्यासाठी आम्हाला 3-3 तुकड्या दिल्या सैन्याच्या सैन्याच्या. मला असं वाटतं की विदर्भावर पण शेतकऱ्यांची आत्महत्या काय भाऊ अजून थांबलेलं नाही. भाऊ तुमचं हे म्हणणं बिलकुल बरोबर आहे महेशजी. हा प्रश्न शेवटी खरं सांगतो, एका वर्षात का आम्हाला नाही वाटत आम्ही राज्यामध्ये आलो ते काही गागदिव्याच्या गाडीत बसायला आलो नाही. गागदिवा तर गाडीत आमच्या गाडीत तर या अगोदरही होता, विरोधात होतो, फक्त तो गाडीच्या मागे होता. आता गाडीच्या वरती आला. तेव्हा तो ब्रेक गावल्यावर लागायचा, आता कामाला ब्रेक लागू नये म्हणून गागदिवा आहे. आमचं प्रेम गाग दिव्यावर नाही, गाग रक्ताच्या माणसावर आहे. पण तुम्ही समजू शकता की एका वर्षभरामध्ये 15 वर्षामध्ये गाडी ज्या दिशेने गेली त्याचा परिणाम राज्याची दशा आणि कृषी क्षेत्राची दशा झाली. जर मी तुम्हाला कृषी क्षेत्रावर स्वतंत्रपणे कधी तुम्ही चर्चा ठेवा, मी याच्यावर मुद्दाम जास्त अभ्यास करतो आहे, कारण मलाही वाटतं शेवटी या राज्याचा एक नागरिक म्हणून जगामध्ये सर्वात जास्त आत्महत्या या जर आपल्या देशात होत असेल आणि या देशातल्या आत्महत्या महाराष्ट्रात होत असेल तर हा चिंतेचा विषय आहे आणि हा मी अतिशय गंभीरपणे घेतो आहे. पण यामध्ये दिशा बदलवायची असेल तर मग याच्यामध्ये जलयुक्त शिवार आम्ही केलं. 1000 कोटीपेक्षा जास्त रक्कम आत्तापर्यंत 1400 कोटी रुपयाची कामं झाली, 1,04,000 छोटी कामं झाली. पण शाश्वत शेतीच्या दिशेने आम्ही निघालो. मला सांगा 5 वर्षामध्ये कृषी पंपाच्या कनेक्शनसाठी वीज देण्यासाठी जितके पैसे खर्च झाले नाही, एका वर्षात मी 1039 कोटी दिले. मागच्या वर्षी म्हणजे 2014 मध्ये ही रक्कम 150 कोटी होती, याच्यापैकी फक्त 87 कोटी खर्च झाले. त्याच्या अगोदर 68 कोटी खर्च झाले. यावेळी मी ऊर्जा मंत्री महोदयांचं अभिनंदन करेन की अतिशय ऊर्जावान आमचे ते मित्र आहे बावनकुळेजी, स्वतः प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तिथं ऊर्जा कनेक्शन घालले की नाही याच्यावर लक्ष देत आहे. शाश्वत शेतीकडे जायचं यासाठी आता गडचिरोली, उस्मानाबाद, यवतमाळ या विभागाचे स्पेशल प्लॅन केला जात आहे. आणि मला वाटतं की भविष्यामध्ये आम्ही या दृष्टीने अतिशय गंभीरपणे चाललो आहे. नक्की. वैभव सोनवणे आपल्या सोबत आहे पुण्याहून. वैभव, काय प्रश्न आहे सुधीर भाऊ? सुधीर भाऊ, 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्या दोन्ही खात्यांशी निगडीत. एक अर्थ खात्याचा आहे, दुसरा वन खात्याचा आहे. अर्थ खात्याचा तो या अर्थानं यापूर्वी जी JNNREGMची योजना होती महानगरांसाठी तिचं नाव बदलून ती अमृत अशी करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे नाव बदलण्याबद्दल कोणाचा काही आक्षेप नाही, तो तुमचा अधिकार आहे. मात्र यापूर्वी केंद्राकडून 50%, राज्याकडून 30% आणि महापालिकेकडून 20% असं एकूण त्याचं गुणोत्तर होतं पैशांचं, जे महापालिकेला यायला हवं होतं या कामांसाठी. आता या अमृत योजनेमध्ये केंद्र सरकारनं त्यांच्या रकमेमध्ये कपात केली आहे. 30% या निधीसाठीची त्यांनी गुणोत्तर जे आहे ते आणलेलं आहे. राज्य सरकार आता याच्यामध्ये आणखी कपात केली राज्य सरकारनं. तर एकीकडे आधीच तुम्ही कर रचना जी आहे ती वारंवार बदलून एक मोठं डिफिशिएट महापालिकेच्या एकूण बजेटमध्ये येताना पाहायला मिळते. पुण्यातल्या महापालिकेत तर अनेक कामं बंद केलेली आहेत. असं असताना कशी ही JNNREGMची अपूर्ण राहिलेली किंवा कामं जी आहेत ती पूर्ण करायची, हा पहिला. आणि दुसरा तुमच्या वन खात्याशी संबंधित प्रश्न आहे. तो पुणे हे टेकड्यांचं शहर होतं एकेकाळी. खाजगी वनांचा जो परिसर होता आसपासचा कात्रजपासून ते आजूबाजूच्या सगळ्याच ज्या टेकड्या होत्या, या सगळ्या टेकड्यांवर प्रचंड टेकड्यांची फोड झाली आहे. खाजगी वनं जी आहेत त्याच्यावरती झाडांची मोठी कत्तल झाली आहे. आपण थोडंफार लक्ष पुण्याच्या या सगळ्या प्रश्नांवर देणार आहोत का या टेकड्यांच्या बाबतीत? आणि दुसरा जो अर्थ खात्याचा पहिला प्रश्न होता अमृत योजनेसंदर्भातला. अमृत योजना केंद्राची आहे, पण याच्यामधला एक अपसमज आपण दूर केला पाहिजे की कररचनेमध्ये काही बदल केल्याने कोणत्याही महानगरपालिकेचं उत्पन्न कमी होणार नाही याची काळजी आम्ही घेतली. मी जसं सांगितलं की LBT आम्ही रद्द केला, लोकल बॉडी टॅक्स रद्द केला. पण लोकल बॉडी टॅक्स रद्द केला तर 5 वर्षामध्ये जे सर्वाधिक उत्पन्न ज्या वर्षाचा आहे तो आधार घेतला, मग यामध्ये नुकसान होण्याची काहीही शक्यता नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे तर काही महानगरपालिकांना यातून जास्त फायदा होईल. 25 पैकी 18 महानगरपालिका अशा आहे की याच्यातून जास्त फायदा हा त्यांना व्हायला हवा असा आमचा निश्चितपणे दावा आहे. आणि त्यांचं नुकसान तर होणार नाही याची काळजी मी घेतली. नक्कीच. हा तुमचा दुसरा याच्यामध्ये जो रेशो बदलला आहे यामध्ये आता काही अंशी कदाचित नरेंद्रभाई मोदींनी शहरांकडे लक्ष द्यायला ही सुरुवात केली. कारण शेवटी ग्रामीण भागाचाही विकास झाला पाहिजे, शहराचाही विकास झाला पाहिजे. पहिलं स्मार्ट शहर हे जगातलं हे तर भारतातच झालं होतं आणि ते म्हणजे भगवान कृष्णांनी द्वारका करून हे पहिलं स्मार्ट शहर होतं जगातलं. आणि आता त्याच गुजरातच्या नरेंद्र मोदी साहेबांनी 100 स्मार्ट शहर करण्याची योजना केली. एकाच वेळी देशातली सर्व शहरं उत्तम करता येत नव्हती आणि म्हणून आज आपल्या राज्यामध्ये 10 या आपण स्मार्ट शहर, सुंदर शहर करण्याचा निर्णय केला.
आणि जवळपास 41चे आसपास शहरं ही अमृत योजनेमध्ये घेतली. यामध्ये आत्ता तर राज्याचा हिस्सा आहे, केंद्राचा हिस्सा आहे. योग्य क्षणी यामध्ये आवश्यक तिथं वाढ केली जाईल. त्या शहराची क्षमता काय याच्यावर अनेक गोष्टी पुढे अवलंबून असणार आहे. पण शहर विकास करताना यामध्ये केंद्र आणि राज्य म्हणून आम्ही स्वतः लक्ष देणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांचंही नगरविकास खातं म्हणून अतिशय उत्तम याकडे लक्ष आहे. वारंवार या संदर्भात बैठकी होत आहे आणि शहरं उत्तम व्हावी. शेवटी गावाचा विकास झालाच पाहिजे आणि शहराचाही विकास झाला पाहिजे, तरच राज्याचा विकास आहे. आपण दुसरा या संदर्भातला एक प्रश्न विचारला तो टेकड्यांचा, वन खात्याच्या संदर्भात. हा तर उत्तम प्रश्न आहे. म्हणजे मी जेव्हा पुण्यात गेलो तेव्हा त्या टेकड्या बघितल्यावर मगाही आता वाईट शब्द योग्य आहे का दुःख शब्द योग्य आहे तर तुम्ही ठरवा, मगाही वाईट वाटलं. आणि मी आग्या आमचे विकास खारगे हे आमचे सचिव आमच्या विभागाचे अतिशय उत्तम अधिकारी आहे. म्हणजे ज्यांचं कौतुक मग जाहीरपणे करतानाही मला वाटतं की आनंदच होईल. आग्या मी त्यांना सांगितलं की हे काही योग्य नाही. त्यांना स्वतः मी पुण्याला पाठवलं, नाशिकला पाठवलं, ठाण्याला पाठवलं. ठाण्याला तुम्ही जेव्हा जाल ना तेव्हा तिच्याही टेकड्यांवर अतिक्रमण खोदून टाकले तो. आणि मग मी माहिती घेतली तर काही ठिकाणी वन खात्याच्या टेकड्यांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न पण तो कमी होता, कारण वन खात्याचे कायदे कडक आहे. पण ज्या महसूल विभागाच्या टेकड्या आहे त्या मात्र कधीतरी कोण्या अधिकाऱ्यांनी चुकीची लीज दिली आणि टेकड्या कापून टाकल्यात. मला आठवतं की मनसेचे नेते राज ठाकरेजी यांनी सुद्धा या संदर्भात मग एक लेखी पत्र पाठवलं की नाशिककडे जाताना मी हे दृश्य बघितलं, पुण्याकडे जाताना बघितलं. या संदर्भात मग आग्या मी जेव्हा हे बघितलं GR काढला, आम्ही टेकड्याचं हरितीकरण करतोय, याच्यावरचं अतिक्रमण थांबवतोय. आवश्यकता असेल तिथं महसूल विभागाची टेकडी असेल तर महसूलच्या कायद्यामध्ये जर उद्या एखाद्या JCP मशीननी ती टेकडी अवैधपणे कापल्या जात असेल तर ती JCP मशीन जरी पकडल्या गेली तरी ती सोडावी लागते. पण वन विभागात असं आहे की एकदा जर मशीन सापडली तर कोर्टसुद्धा सोडत नाही, कारण ती सरकार जमा होते. जसं आत्ता आम्ही ठाण्यामध्ये काही महिन्यापूर्वी 2 कॅटमरीन बोट पकडल्यात, ते सरकार जमा झाल्या. वन विभागाचे कायदे या दृष्टीने इतर विभागापेक्षा जास्त कडक आहेत. याचा आम्ही धोरणही तयार केलं आहे. आणि नाही त्याची अंमलबजावणी मला वाटतं अंमलबजावणी नाही, आम्ही पैसे ठेवलेत आणि अंमलबजावणी सुरू केली. पण एकाच वेळी सर्व टेकड्यांचं हरितीकरण होणार नाही. आम्ही टप्पे ठरवले आणि त्या टप्प्याटप्प्याने काम सुरू झालं. शेवटी इतक्या टेकड्या या काही एका महिन्यात हरितीकरण करता येत नाही. आणि म्हणून मग यामध्ये सुद्धा आम्ही, आपल्याला माहीत असेल की जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आम्ही या टेकड्या करतोय. पुण्यातही आम्ही 2 टेकड्यांमध्ये हे केलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज ती टेकडी आम्हाला वर्षाला त्या जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीला अर्ध्या कोटीचं उत्पन्न देतं. लोक वॉकिंग करायला आहेत. आता मागच्या सरकारने याची जर गंभीरता ठेवली असती तर आम्हाला अजून जास्त चांगल्या पद्धतीचं काम करता आलं. एक सुधीर भाऊ, तुम्हाला त्या निमित्ताने प्रश्न, तुम्ही जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट हा एक विषय काढला आणि मुळात तुमच्या वन खात्याच्या संदर्भामध्ये खूप प्रश्न आहेत. आदिवासी सगळा जो समाज, आपले बांधव आहेत या संपूर्ण राज्यामध्ये, या सगळ्या आदिवासी समाजासाठी काहीतरी ठोस असं वन विभाग म्हणून काहीतरी तुम्ही तुमच्या डोक्यात काही आहे का? कारण ते होताना आत्ता दिसत नाही. आणि आदिवासी समाज हा आत्ताच्या या सगळ्या ग्रोथमध्ये, या सगळ्या तुम्ही म्हटलं की राज्याचा विकास जर वाढवायचा, या विकासाच्या टप्प्यामध्ये आदिवासी पूर्ण फेकला जातोय. आपण म्हणता ते खरं आहे की खरं जंगलाचं संवर्धन आदिवासी बांधवांनीच केलं. आणि म्हणून तुम्ही बघाल की ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधव जास्त आहे, गडचिरोली जंगल जास्त आहे, नंदुरबार जंगल जास्त आहे, नाशिकचा एक भाग जंगल जास्त आहे, चंद्रपूर जंगल जास्त आहे. कारण आदिवासी बांधवांनी वृक्षाला देव मानलं, निसर्गाला ईश्वर मानलं, पर्यावरणामध्ये त्यांनी आपला अंतरात्मा शोधला. आदिवासी बांधवांच्या माध्यमातून आम्ही पेसा कायद्याच्या माध्यमातून त्यांना अधिकार म्हणून दिले. बांबूचा अधिकार दिला, मोहफुगाचा अधिकार दिला. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मी आदिवासी मंत्री विष्णू सावराजींना धन्यवाद देऊ की त्यांना मी असं म्हणालो की तुमचं बजेट जे आहे ते मॅन्डेटरी आहे 9.8%. बाकी कोणतेही मी कमी करू शकतो, पण आदिवासी विभागाचं बजेट कमी करू शकत नाही, कारण ते मॅन्डेटरी आहे लोकसंख्येच्या प्रमाणात. मी त्यांना विनंती केली की तुम्ही ज्या आदिवासी गावं आहेत त्यांना तुमच्या बजेटच्या 5% द्या. आता यावर्षी पुण्याला आम्ही मोठा कार्यक्रम घेतला. माननीय मुख्यमंत्रीजी होते, माननीय विष्णूजी सावरा होते, मी होतो.
आम्ही 2865 गावांना 265 कोटी रुपये डायरेक्ट आदिवासी बांधवांना दिले. आणि मी तुम्हाला महेशजी आणि मंदारजी एक सांगतो, मला अनुभव आहे. मी आदिवासी बांधवांमध्ये मोठा जागो आहे, माझ्या सर्व क्षेत्रामध्ये आदिवासी बांधव आहे. अतिशय प्रामाणिक, शूर, चरित्रवान व्यक्ती आदिवासी बांधव. आमच्यापेक्षा सुद्धा मला वाटतं की ते हुशार आहेत. आणि म्हणूनच कदाचित असेल की महाभारतामध्ये द्रोणाचार्याचा स्टॅच्यू गाऊन एकलव्याने जे ज्ञान संपादन केलं ते भुंकणाऱ्या कुत्राच्या तोंडामध्ये बाण सोडगे, इजा झाली नाही पण आवाज बंद झाला. एकलव्य हे सर्व या वनवासी क्षेत्रामध्ये आहे. आणि दुर्दैवाने सुधीर भाऊ, व्यवस्था ही एकलव्याचाच अंगठा कापण्यासाठी बसलेली असते. आजही परिस्थिती फारशी बदलली नाही. आज आम्ही परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून फेडरेशन केलं. मला सांगा, जनवन वनधन किंवा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना, या योजना याच्यासाठीच आहे. 5% पैसे याच्या अगोदर कधी दिले गाव? आज देशामध्ये पहिलं महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये मी 5% निधी डायरेक्ट त्या गावाला देतोय ना. नाही सुधीर भाऊ, पहिलं महाराष्ट्र आहे. नाही आजही वनाशी संबंधित जे कायदे आहेत त्याच्यामध्ये मोहफुलांचा तुम्ही मुद्दा मांडलेला आहे. मोहफुलाच्या संदर्भातचे जे पारंपरिक कायदे आहेत, नियम आहेत, ते आजही तसेच आहेत. बांबू कटाई संदर्भातचा सातत्याने चर्चेत येणारा जो मुद्दा आहे तोही तसाच आहे. त्यामुळे आणि लोकांचा जो सहभाग आहे वन संरक्षणातला, गावांना जे वनाधिकार दिलेले आहेत त्या संदर्भातचे जे कायदे आहेत ते सातत्याने बदलत असतात. त्यामुळे आमचे जे कायदे आहेत प्रत्यक्षात ते कागदावर असतात आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या वेळेस सातत्याने त्याच्यामध्ये चालढकल होताना दिसते. तर याच्यात काहीतरी ठोस काहीतरी सिस्टीम तयार होणार आहे का? वन खात्यातल्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे का, की तुम्ही वनाचे मालक नाही आहात, तुम्ही वनाचे सेवक आहात. परंतु दुर्दैवाने वन खात्यातल्या अधिकाऱ्यांमध्ये ती भावना निर्माण झाल्यामुळे आदिवासी असो किंवा बिगर आदिवासी असो, वनामध्ये जाण्यापासून लोकांना जो मज्जाव केला जातो किंवा त्यांच्या अधिकारांवर जे अतिक्रमण केलं जातं, हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे भाऊ. मला वाटतं की तुम्ही रेखा मेंढा पाहिलं का? हा, मी तिथेच गेलो होतो. रेखा मेंढ्याला गेलो होतो तुमच्या जिल्ह्यात. रेखा मेंढ्याला अधिकार दिला महेशजी. आज त्यांना जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिट्या, मी देवाजी तोफांची तिथे त्यांच्या गावात जाऊन मुलाखत 12,500 पेक्षा जास्त जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिट्या झाल्या. आज तेंदूपत्त्यामध्ये 150 कोटीचं उत्पन्न होतं. 150 कोटी आपण सर्व आदिवासी बांधवांना आणि त्या गावातल्या बांधवांना देतो. 5% मी आपल्याला आत्ता सांगितलं की 5% निधी आदिवासी विकास विभागाचा हा आपण प्रत्यक्ष त्या गावाच्या सरपंचाच्या खात्यात आपण टाकतोय. मला वाटतं की मी वर्षभरात जर निर्णय तुम्हाला सांगितले तर हा अपसमज दूर होईल. अनेकदा असं होतं की आपण दुधाने एकदा तोंड पोगलं तर आपण ताकही फुंकून पितो. 15 वर्षाच्या अनुभवावरून मला वाटतं की तुमची ही ठाम धारणा झाली. खूप वेगाने आदिवासी विभाग बदलतो आहे, खूप वेगाने आम्ही या वनक्षेत्रामध्ये काम करतो आहे. असा जो समज आहे की बांबू आता तुम्हाला टीपी मिळत नाही, तोही GR आम्ही काढला की बांबूचं आता बांबूच्या टीपीचं बंधन नाही, फक्त वनक्षेत्रातल्या 2 विशिष्ट जाती आहे तेवढ्या सोडून कोणत्याही जाती तुम्ही आपल्या शेतात लागवड करा, घेऊन जा, आपण घेऊन जाऊ शकता. पेसा कायदा माननीय महामहिम राज्यपाल महोदय आले आणि त्यांनी पेसा कायद्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये आपण ट्रेनिंग सुरू केलं. मला वाटतं की आपण जे सांगत आहात तो गेल्या 15 वर्षाचा 25 वर्षाचा इतिहास सांगत आहात. आता मात्र ही दिशा बदलली आहे. आता राज्याची दशा होणार नाही, राज्याची योग्य दिशा आणि वाटचाल होईल. नक्की. एक महत्वाचा आणखी मुद्दा अर्थमंत्री या नात्याने तुम्हाला विचारायचा आहे की मुळात ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय विकास दर वाढला पाहिजे, राज्य प्रगतीच्या पथावरती जायला पाहिजे, कुठलंही सरकार असो ही प्रत्येकाची अपेक्षा असणार आहे. पण या सगळ्यात जे महत्वाचे 2-3 घटक आपल्याला दिसतात, सगळीकडे शहरीकरण झपाट्याने वाढले, ट्रॅफिकची समस्या एकीकडे खूप मोठ्या प्रमाणात, त्यामुळे वेगवेगळ्या मेट्रो वगैरे योजनांच्या घोषणा केल्या जातात, स्मार्ट सिटीची घोषणा केली जाते. दुसरीकडे कोरडवाहूचा खूप मोठा प्रश्न आहे, कोरडवाहू शेतीसाठीचा. आणि तिसरीकडे पाणी नाही आहे आता उपलब्ध. म्हणजे शहरांमध्ये गावांमध्ये मारामाऱ्या होतील की काय, अशी आत्ताची सगळी परिस्थिती आहे पाण्याच्या बाबतीमधली. हा सगळा जो बॅलन्स आहे पैशावरती येऊन थांबतो, त्याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये कसं असणार आहे? नाही, पैशावर येऊन थांबतो एवढाच विषय नाही, पैशाचा योग्य विनियोग करणं याच्यावरही थांबतो. राज्यामध्ये सिंचन क्षेत्रावर पैसे कमी खर्च झाले असं म्हणतो तर योग्य नाही. उद्या एखाद्या 10 शर्ट एखाद्याने शिवायचे आणि 10 शर्टाच्या बाह्या शिवायच्याच नाही तर त्या एकही शर्ट आपल्याला घालण्यासाठी कामाचा नाही. आपण योजना खूप केल्या, पैसे कमी खर्च केले नाही. पैशाचा प्रश्न नाही, विनियोगाचा प्रश्न आहे.
आणि म्हणून मी आग्यावर पहिला निर्णय केला की जे प्रकल्प पूर्ण होऊ शकतात तेवढेच प्रकल्पाला मी पैसे देईन. 38 प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. पहिल्यांदा 44 सांगितलं. जेव्हा मी हे सांगितलं एक तर प्रकल्प पूर्ण करा, नाही तर कार्यालयाच्या बाहेर जा. एक तर प्रकल्प बजेटच्या बाहेर जाईल, नाही तर अधिकारी कार्यालयाच्या बाहेर जाईल. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही मग 44 नाही 38 पूर्ण करतो. म्हणजे चालेल 38 नाही 35 करा, पण जे सांगाल ते पूर्ण करा. आम्ही 38 प्रकल्प यावर्षीच्या बजेटच्या बाहेर जातील. 2016च्या मार्चमध्ये जेव्हा मी बजेट सादर करेन तेव्हा ते नसते. दुसरी गोष्ट जर आपण मी बजेट मांडताना लक्षात आली असं खरं तर याचं कौतुक केलं पाहिजे, तुम्ही दाद दिली पाहिजे. मी हे जाहीरपणे सांगितलं की बघा माझ्याकडे इतके पैसे नाही, माझ्या मनात इच्छा खूप आहे. जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करताना मगाही अंतःकरणापासून आनंद होईल, पण मर्यादित संसाधन आहे. पण मी सिंचन म्हणजे जलसंपदा विभागासाठी 7,272 कोटीचा नियतव्यय प्रस्तावित करतोय. यापैकी 1 रुपयाला जरी मी कट लावला तर पुढचा अर्थसंकल्प मी मांडणार नाही. मला सांगा की शेवटी माझ्या मनात कुठेतरी आहे ना की जलसंपदा विभागाचा संबंध शेतकऱ्याशी आहे. शेतकरी दया मागत नाही, सहानुभूती मागत नाही. तो एवढंच म्हणतो माझ्या शेताला पाणी द्यावं. इतका प्रामाणिक वर्ग कोण असू शकतो? त्याला का बियाण्यामध्ये भ्रष्टाचार करता येतो का? की नाही माझ्या 1 एकर शेतीसाठी 2 किलो बियाणे लागते, मी 1 किलो काढून ठेवीन, असं करू शकतो का? कामचुकारपणा शेतकरी करू शकतो का? की जेव्हा जागणी करायची तेव्हा असं म्हणेल की नाही मी आता जाऊन झोपतो, असं करूच शकत नाही. हा सात्विक प्रामाणिक अन्नदाता सुखी भव असं म्हणणारा हा वर्ग तर आम्हालाही वाटतं. आत्महत्या का आम्हाला असं वाटत नाही का की आम्ही माननीय देवेंद्रजी असेल, माननीय खडसेजी असेल, आम्ही विधानसभेत आम्ही हृदयापासून बोलायचो. आता हे खरं आहे की वर्षभरात आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी यशस्वी होऊ शकलो का? तर होऊ शकलो नाही. याचं कारण साधं आहे. MBBS फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतल्याबरोबर MBBS फायनलची पदवी घेऊन आम्ही एखाद्याला औषधी देऊ शकत नाही. आत्ता तर 1 वर्ष होत आहे, आम्ही 5 वर्षासाठी निवडून आलो. 15.5 वर्षाचे प्रश्न आम्ही 1 वर्षात सुटतो. आमची दिशा योग्य आहे का? तर आमची दिशा याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं की आमची दिशा स्पष्ट आहे. अभ्यास करता की नाही हे आम्ही लक्ष देतो. नक्की. आम्हाला तुम्ही आमच्यावर टीका केली आणि ती सकारात्मक असेल तर ही टीका आमच्यासाठी आनंद देणारी आहे. टीका आम्हाला कधीच वेदनादायी नाही, आनंद देणारी आहे. कारण शेवटी तुमचं लक्ष, तुम्हालाही वाटतं राज्य प्रगतीच्या मार्गावर जावं, आम्हालाही वाटतं प्रगतीच्या मार्गावर जावं. तुम्ही आमच्यात काही दोष काढा, मला कधीच काही म्हणणं नाही, पण हे दोष काढताना त्या दोषामध्ये सत्यता असली पाहिजे एवढी मात्र नक्की. अर्थात त्या निमित्ताने अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एक तर सहकार क्षेत्र पूर्ण बुडीत निघालेलं आहे, दुसरीकडे ज्या बँका बुडीत निघाल्या आहेत, NPA सगळीकडे वाढलेले आहेत, आणि त्यापेक्षा महत्त्वाचा त्यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला हे सगळं सहकार क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत असलेलं कृषी क्षेत्र जे आहे ते बांधताना जी मार्केट कमिट्या ज्या आहेत, त्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, त्याबद्दलची येणाऱ्या काळातली भूमिका काही ठोस असणार आहे? कारण शेतकरी पुन्हा सगळं करतोय आणि येताना तो मार्केटमध्ये फसतोय. नाही, याच्यासाठी एक उत्तम अशा पद्धतीने अभ्यास करून एक व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. आता आपल्याला माहिती करता सांगतो. आपण काय म्हणतो, माझा भारत याच्यावर निबंध लिहा. तो कोणी काय लिहितो? कोणताही मुलगा 4थीत असणारा. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या भारताची 62% जनता शेतीवर उपजीविका करते. जो देश कृषीप्रधान आहे असं म्हटलं जायचं की हा देश ऋषीप्रधान आणि कृषीप्रधान आहे. आज जगामध्ये ब्राझीलसारख्या छोट्या देशाचं कृषी वस्तूचं एक्सपोर्ट हे 8.57% आहे, 8.57, आणि आमच्या देशाचं फक्त 0.26 आहे. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये 52% रोजगार कृषी क्षेत्रामध्ये आहे आणि त्यांचा GSDP मधला वाटा हा 11.3% आहे. तर विषमता तयार होणार नाही का? आणि ही विषमता आहे, यासाठी सर्वकष योजना करावी लागेल. मार्केटिंग कसं होईल, व्हॅल्यू एडिशन कसं होईल, याच्या संदर्भामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी विद्यापीठाचं तंत्रज्ञान बांधापर्यंत कसं जाईल, पाण्याचा प्रत्येक थेंबाचा उपयोग कसा करता येईल, धावणारं पाणी चालवायचं, चालणारं पाणी थांबवायचं आणि थांबणारं पाणी जिरवायचं, या मंत्रांनी जसं आमचे नितीन गडकरीजी सांगतात तशा पाण्याच्या योजना कराव्या लागेल. माननीय मुख्यमंत्रीजी जसं सांगतात की जलयुक्त शिवारामध्ये आम्ही छोट्या छोट्या शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून पाण्याचे साठे निर्माण केले पाहिजे. पाण्याची मालकी त्या शेतकऱ्याची स्वतःची त्याच्या शेतात कशी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे. आम्ही सौर ऊर्जा
याच्यावरचे पंप कसे देता येईल, त्या ठिकाणी विजेचे कनेक्शन देऊन आम्ही त्याला पेड पेंडिंग 11-12 पासून होते ते या जून 16 पर्यंत एक पेड पेंडिंग राहणार नाही. आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. यामध्ये व्हॅल्यू एडिशन कसं करता येईल यासाठी आम्ही एक धोरण करतोय, ज्याला तुम्ही कृषीवर आधारित उद्योग आणि कृषीवर आधारित उद्योगच नाही, याला स्टार्टअपसाठी तर आम्ही मदत करूच, पण नुसतं स्टार्टअपसाठी मदत करणार नाही. आज आमच्याकडे आम्ही आहार देतो, पोषण आहार देतो, त्या जिल्ह्यामधल्या कृषी उत्पादनाचा याच्याशी काहीही संबंध नाही. मग उदाहरण, जालन्यामध्ये 1,28,000 टन मोसंबी होते. आता हा स्वीट गाईमपासून आम्ही काही तयार करतो का? नाही. मग ती मोसंबी ती नाशवंत, आणि मग त्यातून शेतकऱ्यांच्या पदरी काय पडणार आहे? आपण महाबळेश्वर गेला, 92% स्ट्रॉबेरी देशातही महाबळेश्वरमध्ये होते, पण तिथं सरकारने काही प्रमोट करावं असं कमी आहे. आता त्याला आपण प्रमोशन वाढवू शकतो का? या दृष्टिकोनातून कृषी विभाग काम करतोय. आणि आता हे मी अगोदरच सांगतो की शेवटी स्वप्न तर मोठी आहे आणि त्या मार्गाने आम्ही निघालो आहे, आणि हे स्वप्न आम्ही पूर्णच करू हा आमचा विश्वास आहे. कारण राजकारण हे आमच्यासाठी मिशन आहे. आम्ही राजकारणामध्ये आलो ते धंदा व्यवसाय म्हणून आलो नाही, कमिशन म्हणून आलो नाही. राजकारण हे अतिशय विचारपूर्वक या क्षेत्रामध्ये आम्ही निवड केली की या क्षेत्रामध्ये एक चांगला देश घडवण्यामध्ये आमचा खारीचा वाटा असावा. नक्की. अर्थात तुम्ही म्हणताय हा खारीचा वाटा असेल, आणि अर्थात येणाऱ्या काळामध्ये हे सगळं आपल्याला दिसणार आहे. 5 वर्ष आहे तुमच्याकडे, त्यातलं 1 वर्ष पूर्ण होतंय आता, आणि ह्या पुढच्या वर्षात हा जो प्रगतीचा आणि अपेक्षांचा जो आलेख आहे तो उंचावत जाईल. या अपेक्षा उंचावत असताना ती प्रगती साधली जाईल प्रत्यक्षात, ही सुद्धा आमची अपेक्षा आहे. अजेंडा महाराष्ट्रामध्ये तुम्ही आलात, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.